हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. आता बघूया चौथी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ज्याचं नाव आहे ऑस्मोटिक प्रेशर. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वर माझ्या मते जे एमसीक्यू दिले होते त्यातला एक पहिलाच एमसीक्यू एबीसीडी लिहायच्या प्रयत्नामध्ये चुकून ए लिहिलाय, त्याचं उत्तर सी आहे. पण ऑलरेडी आपण शिकलेलो आहे की ऑस्मोटिक प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. अगोदरच्या लेक्चर्स मध्ये याच्याबद्दल बोललोय मी आणि दिलगिरी व्यक्त करतो की माझ्याकडनं तिथे चुकून लिहिताना ए लिहिला गेलाय, तो ऑप्शन सी आहे. चुकून बाय मिस्टेक कधी ऑप्शन चुकीचा लिहिला गेला तर कृपया कळवत राहा. करेक्ट असेल, तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलंय त्यामुळं तुम्हाला करेक्ट आन्सर काय ते कळणारच आहे. आता काल मी अजून एक गोष्ट बोललो होतो की अजून एक प्रॉब्लेम आहे, पण आय थिंक प्रॉब्लेम नाही आहे. तर मी डायरेक्ट एक प्रॉपर्टीला चालू करतो ज्याचं नाव ऑस्मोटिक प्रेशर आहे. ऑस्मोटिक प्रेशर शिकण्याआधी आपल्याला अजून एका गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, दॅट इज ऑस्मॉसिस. आणि ऑस्मॉसिस चांगलं कळावं म्हणून मी एक एक्झाम्पल कन्सिडर करतोय आणि ते पहिले ऑब्झर्व करा. ऑस्मोसिस कन्सिडर करण्यासाठी म्हणून आपल्याला अजून एका टर्मिनॉलॉजीचा किंवा अजून एका काय म्हणू आपण एलिमेंटचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, ज्याचं नाव आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी आपल्याकडे सेमी इंग्लिश असतं बघा. सेमी इंग्लिश याचा अर्थ काय? सगळे विषय इंग्लिश मध्ये का? काहीच विषय इंग्लिश मध्ये, सायन्स आणि मॅथ्स. मग सेमी काहीच, परमिएबल म्हणजे काय? परमिशन, परवानगी. म्हणजे हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, असं मेम्ब्रेन आहे जे काहीच लोकांना ये-जा करण्यासाठी मदत करणारे किंवा परमिशन देणारे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय जिवंत आहे का? तर तसं नाहीये. तर सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा जो पोअर साइज आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा जो पोअर साइज आहे तो जर का लहान असेल तर तो लार्ज पार्टिकलला मूव्ह होऊ देणार नाही. ओके, म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये मी सांगितलं हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन काहीच लोकांना ये-जा करू देणार आहे. मग त्याच्यासाठी नॉर्म काय? तर मी सांगितलं पोअर साइज. सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा पोअर साइज जो आहे तो स्मॉल आहे, त्यामुळे ते लार्ज पार्टिकलला ये-जा करू देणार नाहीत. मग आपल्या केस मध्ये ते कोणाला ये-जा करू देतील? तर आपल्याकडे सुद्धा आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे आणि ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन
फक्त आणि फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूलला ये जा करून देतील. म्हणजे हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन हे सॉल्व्हंट मॉलिक्यूलला परमिट करेल एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जाताना. याचा अर्थ या सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा पोअर साइज हा सॉल्व्हंट मॉलिक्यूलला इकडे तिकडे करून देतो. म्हणजे सोल्यूट पार्टिकलला तो इकडून तिकडे जाऊ देणार नाही किंवा कुठल्याही कंपार्टमेंट मधून इकडून तिकडून जाऊ देणार नाही. परत एकदा ऐका, सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा पोअर साइज स्मॉल असल्या कारणाने दे विल नॉट अलाउ लार्ज पार्टिकल, म्हणजे त्या पोअर साइज पेक्षा जे लार्ज पार्टिकल आहे त्यांना ते ऑटोमॅटिकली अलाउ करणार नाही. मग मी सांगितलं आपण जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन वापरणार आहे ऑस्मॉसिस कन्सेप्ट बघण्यासाठी, त्या ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन सोल्युशन मधल्या कुठल्या कंपोनंटला पास करू देतील. तर त्याचं मी उत्तर सांगितलं, दे विल अलाउ सॉल्व्हंट मॉलिक्यूल सॉल्व्हंट पार्टिकल्स बट नॉट सोल्यूट पार्टिकल्स. म्हणजे सोल्यूट पार्टिकलचा साइज हा सेमी परमिएबल मेम्ब्रेनला जे पोअर्स आहेत त्यांच्या पोअर साइज पेक्षा लार्ज आहे. त्याच्यामुळे सोल्यूट पार्टिकल एका कंपार्टमेंट मधनं दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये जाणार नाही. ओके, डन. माझ्या मते सगळ्यांना कळलं असेल मी काय काय बोलतोय. मी आल्यानंतर सांगितले ऑस्मॉटिक प्रेशर शिकण्यासाठी मला ऑस्मॉसिस बघितलं पाहिजे, त्यासाठी म्हणून मी चित्र काढायचा प्रयत्न केला. ऑस्मॉसिस समजून सांगण्यासाठी मी सांगितलं की ऑस्मॉसिस बघण्यासाठी मला एका महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीचा अभ्यास केला पाहिजे, ज्याचं नाव आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि आपण एंड केलाय की सेमी परमिएबल मेम्ब्रेन दे आर गोइंग टू अलाउ ट्रान्सफर ऑफ solvent molecules only, they are not going to allow solute particles. ओके, एकदा हे सगळं ऑब्झर्व करा आणि मग आपण मेन कन्सेप्ट कडे म्हणजेच ऑस्मॉसिस कडे वळूया प्लीज. आता आपण ऑस्मॉसिस या कन्सेप्ट कडे जाऊया. समजा मी आता सगळ्यांना कळलं ना की सेमी परमिएबल मेम्ब्रेन दे आर गोइंग टू अलाउ सॉल्व्हंट पार्टिकल्स. ओके, नॉट सोल्यूट पार्टिकल, म्हणजे काहीच लोकांना ये जा करायला परमिशन दिले म्हणून याला म्हटले सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता समजा आपण या कंपार्टमेंट मध्ये आपण सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंट घेतलं. लाईक वॉटर, प्युअर वॉटर घेतलं आणि इकडच्या कंपार्टमेंट मध्ये सोल्युशन घेतलं. म्हणजे शुगर सिरप घेतलं फॉर एक्झाम्पल. तर आता काय होईल, या कंपार्टमेंट मध्ये प्युअर सॉल्व्हंट आहे, या कंपार्टमेंट मध्ये शुगर सिरप आहे. आता मला सांगा पाण्याचं प्रमाण जास्त कुठे आहे, तर ऑब्विसली प्युअर वॉटर मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि शुगर सिरप मध्ये दोन कंपोनंट आहेत, एक शुगर आहे जे ऍक्च्युअली सोल्यूट आहे आणि दुसरं वॉटर आहे जे ऍक्च्युअली सॉल्व्हंट आहे. म्हणजे वॉटर विल फ्लो फ्रॉम, परत एकदा ऐका, वॉटर, आता पाणी तर मूव्ह व्हायला पाहिजे पण कुठून कुठंच आहे, त्याच्या हायर प्रपोर्शन कडून त्याच्या लोअर प्रपोर्शन कडे. म्हणजे वॉटर विल मूव्ह फ्रॉम इट्स हायर प्रपोर्शन टू इट्स लोअर प्रपोर्शन. प्युअर वॉटर मध्ये वॉटर म्हणून वॉटरचं प्रमाण जास्त आहे, इथे वॉटर प्लस शुगर आहे म्हणजे इकडच्या बाजूला पाण्याचं प्रमाण या कंपार्टमेंट पेक्षा कमी आहे. आता एक लक्षात घ्या, मी आता बोलताना मी अजून ऑस्मॉसिसला डिफाइन नाही केलं, अजिबात नाही.
मी बोलताना अतिशय काळजीपूर्वक बोललोय. वॉटर विल मूव्ह फ्रॉम इट्स हायर प्रपोर्शन टू इट्स लोअर प्रपोर्शन. ओके, वॉटर विल मूव्ह फ्रॉम इट्स. एक तर मी हे क्लिअर केले की सोल्यूट मूव्ह होणार नाही, कारण सेमी परमिएबल मेम्ब्रेन फक्त सॉल्व्हंटलाच अलाव करणार आहे. मग सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर आहे. म्हटल्यावर तो वॉटरचीच मुवमेंट होणार आहे. आता फक्त एवढाच विचार करायची गरज होती की कुठल्या कंपार्टमेंट मधनं कुठल्या कंपार्टमेंट मध्ये जाईल. वॉटर टू शुगर सिरप जाईल का शुगर सिरप टू वॉटर येईल? तर मी तुम्हाला एक क्लिअर केलंय की वॉटर विल मूव्ह फ्रॉम इट्स हायर प्रपोर्शन टू लोअर प्रपोर्शन. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, सर तुम्ही प्रपोर्शनच्या ऐवजी या शब्दाचा का नाही वापर केला? तर अनेक वेळा मी बोलताना पूर्वीच एक लक्षात घ्या, हा धडा कव्हर करण्यासाठी 22 लेक्चर दिले तुम्ही. छोट्या छोट्या मुद्द्यांवरती अभ्यास करून जे कन्सेप्ट कदाचित पुढच्या लेसन मध्ये येतील, पण ते याच लेसन मध्ये जर का ते आले तर ते समजावून सांगण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करताना हे जे जुने झालेले लेक्चर, जेव्हा मी म्हणतो ना गेल्या काही लेक्चर मध्ये आपण असं बघितलंय, त्यावेळेस तुम्ही त्याच्याशी संदर्भातलं ते लेक्चर काढून बघा, ते लेक्चर ऐका. ते इतकं कोण टॅलेंटेड नाही की लगेच ते लक्षात राहील तुमच्या. ते विसरू शकतं माणूस आपण. त्यामुळं विसरू शकतो आपण. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, तर आपण त्या लेक्चर मध्ये जायला पाहिजे, परत ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आणि मग ते परत अभ्यासलं पाहिजे. त्यात काही डिफिकल्टी आली तर विचारली पाहिजे. हो का, कॉन्सेप्ट खूप मोठे आहेत. आणि पहिलं हे नीट आत्ता जर का कळलं आपल्याला ना सुरुवातीच्या काळामध्ये की एक सगळं बेसिक लेवलला स्ट्रॉंग झालं ना, हा धडा बेसिक लेवलला स्ट्रॉंग झालाय. त्यामुळे ते येणारे धडे अजून सोपे जातील नक्कीच. त्यामुळे प्लीज लेक्चर जुने ऐका. विनोद सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोकांनी ऍप मध्ये लेक्चर स्टोअर केले, तर ते तुमच्यासाठीच रिवाइज करायला तुम्हाला त्या ऍपची व्यवस्था केलेली. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा त्या ऍप मध्ये जर का तुम्हाला वाटला रे अमुक एक लेक्चरचा पार्ट आहे तुम्ही ऐकला पाहिजे, तर तुम्ही तो ऐकावा. त्याच्यावरती लेक्चर नंबर टाकलेले आहेत. तेवढे कष्ट तुम्ही घ्यायलाच पाहिजेत. नाहीतर मग उपयोग काय, या सगळ्याचा धडा संपत आला. त्यामुळे प्लीज, आणि सगळ्याच विषयांना, म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, बायोलॉजी असेल, प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. आणि आत्ता विचार केला तर तुमच्याकडं खूप मोठा स्पॅन हातात आहे. म्हणजे आत्ता जे धडे शिकवतोय आम्ही ते तोंडपाठ व्हायला पाहिजे. एमसीक्यू पाठवतोय ते तुम्ही सोडवले पाहिजेत. आणि काय म्हणतो त्याला आपण की हा जे काहीतरी संधी मिळते माणसाला काहीतरी करायची, या संधीचा तुम्ही जबरदस्त फायदा घेतला पाहिजे. आता कॉन्सन्ट्रेशन ही टर्मिनॉलॉजी मी सांगितलं होतं की कॉन्सन्ट्रेशन जेव्हा मी सांगतो तेव्हा मी कुणाच्या नंबर ऑफ पार्टिकल बद्दल बोलतो, तर सोल्यूटच्याच बोलतो ना. जेव्हा मी मोलॅलिटी बद्दल बोलतो त्यात मी सॉल्व्हंटचे पार्टिकल सांगतो का? जेव्हा मी अगोदरच्या तिन्ही म्हणजे पहिली प्रॉपर्टी मोल फ्रॅक्शन होती, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरचा आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरचा कन्सर्न आपण रॉल्स लॉच्या आधाराने आपण मोल फ्रॅक्शनशी लावला होता. पण मोल फ्रॅक्शन तिथं आपण सॉल्व्हंटचे कन्सिडर केले नव्हते, सोल्यूटचे कन्सिडर केले होते. नंतर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटला आपण कोरिलेट मोलॅलिटी बरोबर केलं होतं. परत मोलॅलिटी मध्ये मी बोलताना मी सांगत होतो आय एम कोरिलेटिंग इट विथ व्हॉट, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. म्हणजे मोलॅलिटी सजेस्ट मी अबाउट द नंबर ऑफ पार्टिकल ऑफ सोल्यूट. म्हणजे मी कॉन्सन्ट्रेशन हा शब्द वापरतो त्यावेळेस आय हॅव सम काइंड ऑफ कन्सर्न विथ सोल्यूट. उद्या मी सांगितलं 3 मोलर H2SO4, 2 मोलर H2SO4. At that time I am thinking of what
आय एम थिंकिंग ऑफ सोल्यूट. ओके, आय एम थिंकिंग ऑफ सोल्यूट. मी सोल्यूट बद्दल सांगतो. तिथे मी तुम्हाला वॉटर किती ते नसतो सांगत. हा ऑब्विसली उरलेलं पाणी आपल्याला माहिती आहे, नो डाऊट. पण आपण पहिले सांगताना 3 मोलार H2SO4 म्हणताना तुम्हाला प्रश्न विचारणार आहे का H2SO4 आता सोल्यूट आहे का सॉल्व्हंट आहे? तुम्हाला माहिती आहे H2SO4 सोल्यूट आहे आणि उरलेले जे ते पाणी किंवा सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्ये. हेच मला आता तुम्हाला इथे जरा नीट सांगायचंय, म्हणून मी बोलताना व्यवस्थित बोललो की मी इथे वॉटर किंवा सॉल्व्हंट बद्दल बोलताना मी हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असा शब्द वापरला नाही. मी बोललो फ्रॉम हायर प्रपोर्शन ऑफ वॉटर टू लोअर प्रपोर्शन ऑफ वॉटर. पाण्याच्या जास्त प्रमाणाकडून पाण्याच्या कमी प्रमाणाकडे वॉटर किंवा सॉल्व्हंट मूव्ह झालेला आहे. म्हणजे जर का मी सोल्यूटचा विचार करायचा प्रयत्न केला, म्हणजे मी कॉन्सन्ट्रेशनच्या भाषेत बोलायचा विचार केला, तर इथे भले मी पाण्याचं प्रमाण हायर सांगत असेल म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कमी आहे आणि सोल्यूटचं प्रमाण सांगण्यासाठी माझे कॉन्सन्ट्रेशन नावाचा शब्द आहे. म्हणजे मी बोलताना बोले लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. बघा, वॉटर विल मूव्ह फ्रॉम इट्स higher proportion to its lower proportion. That means lower concentration of solute to higher concentration of solute. आता मी परत सांगितलं कॉन्सन्ट्रेशन शब्द कोणाशी संबंधित आहे? सोल्यूटशी. जिथे सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे तिथे सोल्यूटचं प्रमाण कमी आहे. सोल्यूटचं प्रमाण कमी आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनचं कमी आहे. म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कमी आहे म्हणजे ते सोल्युशन डायल्युटेड आहे. आणि इकडे सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे ते सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे आता बोलायची भाषा बघा, सॉल्व्हंट will move from its higher proportion to its lower proportion or lower concentration of solution to higher concentration of solution or dilute solution to concentrated solution. परत एकदा ऐका, solvent will move from solvent, water एक specific solvent झालं, पण कुठले solvent? Solvent will move from its higher proportion to its lower proportion or solvent will move from lower concentrated solution to higher concentrated solution or solvent will move from dilute solution to concentrated solution through what? Through semi permeable membrane, and that is nothing but what? Osmosis. That is nothing but what? Osmosis. बघा मी डिफाइन कसं केलं. Solvent will move from its higher proportion to lower proportion or from lower concentrated solution to higher concentrated solution or from dilute solution to concentrated solution through what? Through semi permeable membrane is known as osmosis. Almost definition पाठ करून घेतली. ओके, नोट्स मध्ये लिहून पाठवतोय, आवर्जून पाठ करा. पेपरला प्रश्न येणार आहे, डिफाइन ऑस्मॉसिस. आता ऑस्मॉसिसची डेफिनेशन झाल्यावर आपल्याला या कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे की ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय. ओके, सो वी विल गो फॉर नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज ऍक्च्युअली द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, प्लीज गो थ्रू दिस बोर्ड, ऑब्झर्व करा. इमिजिएटली वी आर गोइंग फॉर प्रॉपर्टी नोन ॲज ऑस्मॉटिक प्रेशर. आता बघूया कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ऑस्मॉटिक प्रेशर. त्यासाठी मी समोर चित्र काढले, ते ऑब्झर्व करा. मी एक थिसल ट्यूब घेतली, त्या थिसल ट्यूब ऍक्च्युअली ती इन्व्हर्टेड आहे, ही मी आता घेतलेली इन्व्हर्टेड आहे. तिचं ओपनिंग या बाजूला इन्व्हर्टेड आहे म्हटल्यावर. ओके, त्या थिसल ट्यूब मध्ये आपण शुगर सोल्युशन घेतलेलं आहे आणि त्याच्या ओपनिंगला आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेलं आहे आणि ती ट्यूब उलटी करून टाकलेली आहे. शुगर सोल्युशन कट टू कट भरू नका, काहीतरी स्पेस राहिली पाहिजे इन्व्हर्टेड केल्यानंतर, का ते 2 मिनिटांनी कळेल.
आणि अशी थिसल ट्यूब इन्व्हर्टेड, जिच्या ओपनिंगला मी सेमी परमेबल मेम्ब्रेन फिक्स केलंय, अशी मी इन्सर्ट केली आहे, ज्याच्यामध्ये शुगर सोल्युशन आहे, मी इन्सर्ट केली आहे कंटेनर मध्ये ज्याच्यामध्ये वॉटर आहे. आता ऑब्विसली सगळ्यांना कळलं की वॉटर हे शुगर सोल्युशनचं सॉल्व्हंट आहे, बरोबर. हे झालं चित्र. म्हणजे आपल्या चित्रामध्ये काय काय दिसतंय, थिसल ट्यूब इन्व्हर्टेड, तिच्यामध्ये शुगर सोल्युशन आणि त्या थिसल ट्यूबच्या ओपनिंगला सेमी परमिएबल मेम्ब्रेन, आणि ही अशी इन्व्हर्टेड ट्यूब आपण कंटेनर मध्ये ठेवली आहे जिच्यामध्ये वॉटर आहे, आणि वॉटर आहे त्या शुगर सोल्युशनचं सॉल्व्हंट आहे. ओके, प्लीज गो थ्रू द डायग्राम. आता चित्र बघून झाल्यावर आता ऑस्मोटिक प्रेशर काय ते बघूया. सगळ्यांच्या लक्षात येते इन्व्हर्टेड थिसल ट्यूब विथ सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये शुगर सोल्युशन आहे आणि बाहेर वॉटर आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला वॉटरचं प्रपोर्शन जास्त आहे आणि शुगर सोल्युशन मध्ये वॉटरचं प्रपोर्शन कमी आहे. ओके, म्हणजे ना ऑलरेडी सगळं डिस्कस केल्यावर आपल्याला माहिती आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन दे विल अलाव सॉल्व्हंट मॉलिक्युल्स टू मूव्ह, म्हणजेच वॉटर पार्टिकल मूव्ह होणार आहेत फ्रॉम कंटेनर इनटू द ट्यूब, 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 आणि म्हणजे ऑस्मोसिस स्टार्ट होणार आहे. म्हणजे वॉटर पार्टिकल दे विल मूव्ह फ्रॉम हायर प्रपोर्शन टू लोअर प्रपोर्शन, हायर प्रपोर्शन टू लोअर प्रपोर्शन, किंवा डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, किंवा फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन शब्द परत कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू बोलतोय, सोल्यूटच्या. आता जेव्हा हे वॉटर पार्टिकल आतमध्ये मूव्ह होतील, थिसल ट्यूबच्या आत जायला लागतील, त्यावेळेस आतलं सोल्युशन सुद्धा काही ना काहीतरी त्याच्यावरती प्रेशर टाकणार आहे, की ओरिजिनल लेवल असं अज्युम करा शुगर सोल्युशनची. आणि ते हा जो कॉलम आहे, लिक्विड कॉलम आहे, तो हे जे पार्टिकल आतमध्ये जाणार आहेत यांच्यावरती काहीतरी प्रेशर टाकणार आहे. त्या प्रेशरला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. म्हणजे जे वॉटरचे पार्टिकल, सॉल्व्हंटचे पार्टिकल सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून कंटेनर टू थिसल ट्यूब जात असतील, त्यांच्यावरती हा लिक्विड कॉलम जो ऑलरेडी शुगर सोल्युशनचा आहे इन्व्हर्टेड थिसल ट्यूब मध्ये, तो प्रेशर टाकेल. त्यांना म्हणेल तुम्ही आतमध्ये यायचं नाही. त्या प्रेशरला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. वॉटरचे पार्टिकल मोशन मध्ये असतील, कारण कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स आहे, इथं पाणी जास्त आहे, इकडे पाणी कमी आहे, इकडे पाणी जास्त आहे, इकडे पाणी कमी आहे, त्यामुळे त्यांचा एक स्वतःचा प्रेशर असेल, ते प्रेशर हायड्रोस्टॅटिक प्रेशर झुगारून आतमध्ये प्रवेश करतील, आणि त्यांनी आतमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्या लिक्विड कॉलमची हाईट वाढेल. आणि आता लिक्विड कॉलमची हाईट वाढली आहे, जसं पार्टिकल, वॉटरचे पार्टिकल कंटेनर मधनं ट्यूब मध्ये जायला लागलेत. इथपर्यंत कळलं? काय काय झालंय कळलं? ऑस्मॉसिस झालंय, वॉटर टू सोल्युशन मुवमेंट झाली वॉटर पार्टिकलची. ओके, थँक्यू. त्याच्यामुळे आतमधल्या लिक्विड कॉलमची हाईट वाढली. ओके, पण हे पार्टिकल जेव्हा आतमध्ये जात असतील त्यावेळेस जो लिक्विड कॉलम एक्झिस्ट आहे तो त्या पार्टिकल वरती एक अपोजिंग प्रेशर टाकेल, त्यांना आतमध्ये न येऊ देण्यासाठी प्रयत्न करेल. त्या प्रेशरला मी नाव दिलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर कुठे, कंटेनर मध्ये का ट्यूब मध्ये? ट्यूब मध्ये. ट्यूब मधला लिक्विड कॉलम काय करेल, ट्यूब मधला लिक्विड कॉलम हे जे कंटेनर मधले वॉटर पार्टिकल जेव्हा आत जातील त्यांना आतमध्ये येऊ नये म्हणून आतला लिक्विड कॉलम काय करेल, एक अपोजिंग फोर्स टाकेल, अपोजिंग प्रेशर टाकेल, त्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. एक वेळ अशी येईल की तुम्हाला असं दिसेल की ती आतमध्ये जाणाऱ्या वॉटर पार्टिकलचं प्रमाण कमी होईल हळूहळू, आणि थोड्या वेळानंतर वॉटर ची किंवा त्या आतल्या सोल्युशनची लेवल आता थांबेल, ती वर जायची थांबेल. सोल्युशन म्हणेल आता बस, आता मी थांबणार इथे. त्यावेळेस काय होईल, हे जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते आता जिंकलंय. त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरनी जे लिक्विड पार्टिकल आता आतमध्ये येतात
त्यांनी पण काहीतरी प्रेशर टाकलंय, ते प्रेशर म्हणजे कोणी वॉटर पार्टिकल आत जाताना ते पण काही ना काहीतरी प्रेशर टाकणार आहेत. त्या वॉटर पार्टिकलनी टाकलेलं प्रेशर आणि या लिक्विड कॉलमनी टाकलेलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय होईल? बॅलन्स होईल. आणि ज्यावेळेस ते बॅलन्स होईल त्यावेळेस वॉटर पार्टिकलची मुवमेंट थांबेल. कुठून कुठे? कंटेनर टू ट्यूब. आता नीट लक्षात घ्या, काय झालंय ते सगळ्यांना कळलेलं आहे. सुरुवातीला वॉटर पार्टिकल जास्तीत जास्त प्रमाणात आतमध्ये जातील, लिक्विड कॉलमची हाईट वाढेल, पण लिक्विड कॉलम कंटिन्युअसली एक अपोजिंग फोर्स टाकतोय आणि ऑस्मॉसिस होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय, कारण जे लिक्विड पार्टिकल आतमध्ये येतात त्यांना बाहेर ढकलायचा प्रयत्न करतोय. पण लिक्विड पार्टिकलचं एवढं, वॉटर पार्टिकलचं एवढं प्रेशर आहे की ते हायड्रोस्टॅटिकला प्रेशरला झुगारून आतमध्ये चाललेत. पण एक लेवल आले ज्यावेळेस त्या लिक्विड कॉलमने टाकलेलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि हे वॉटर ज्या प्रेशरनी आतमध्ये चालले ते दोन्ही प्रेशर बॅलन्स होतील आणि काय होईल? लिक्विड कॉलम राईज व्हायची प्रोसेस थांबेल. म्हणजेच हे जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे तो फोर्स, हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि वॉटरनी आत जाताना एक्झर्ट केलेलं प्रेशर, हे दोन्ही प्रेशर बॅलन्स होतील. पण हायड्रोस्टॅटिक प्रेशरचा रोल काय? हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑस्मोसिसला असिस्ट करते का अपोज करते? ते लिक्विड पार्टिकलला आतमध्ये घेते का? वॉटरचे पार्टिकल ला आतमध्ये नाही घेते, त्यांना आतमध्ये येऊ देत नाहीये. म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे काय करते? असिस्ट करते ऑस्मोसिसला का अपोज? तर ऑब्वियसली हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज व्हॉट? अपोजिंग. हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज व्हॉट? अपोजिंग व्हॉट? हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज अपोजिंग व्हॉट? ऑस्मोसिस. हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करते? हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय करते? ऑस्मोसिसला अपोज करते. काय करते? ऑस्मोसिसला अपोज करते. या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला ज्यांनी ऑस्मोसिसला अपोज केलंय त्या प्रेशरला म्हणायचं ऑस्मोटिक प्रेशर. काय म्हणायचं त्याला? 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 ऑस्मोटिक प्रेशर. परत एकदा मी काय बोललो कळलं? हे जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे जे लिक्विड कॉलमने टाकले, ज्या हायड्रोस्टॅटिक प्रेशर मुळे काय झालंय? त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशर मुळे काय झालंय? लिक्विडचे म्हणजे वॉटरचे, सॉल्व्हंटचे पार्टिकल आता कंटेनर मधनं ट्यूब मध्ये यायचे थांबलेत. त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला मी म्हणतोय तो अपोज करतोय. कायसाठी? ऑस्मोटिक प्रेशर. सॉरी अपोज करतोय कोणाला? ऑस्मोसिसला. त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला मी काय म्हणणार आहे? ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर? ऑस्मोटिक प्रेशर इज द प्रेशर which opposes what? Osmosis. Which opposes what? Osmosis. Which opposes what? Osmosis. So osmotic pressure हे काय करेल? अपोज करेल. कशाला? ऑस्मोसिसला. ओके, सगळ्यांना ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन कळली असेल. अजून एक सांगतो, ऑस्मोटिक प्रेशर हे सोल्युशनने टाकलेलं प्रेशर नाही. ते पिक्चर मध्ये कधी? जेव्हा कंटेनर आणि या सोल्युशनच्या मध्ये कुठेतरी सेमी परमिएबल मेम्ब्रेन येईल आणि ट्रान्सपोर्ट चालू होईल. ओके, म्हणजे थोडक्यात काय? जेव्हा ऑस्मोसिस चालू होईल. ऑस्मोसिस कधी चालू होईल? जेव्हा दोन सोल्युशन डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतील. परत एकदा, दोन सोल्युशन डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे सेमी परमिएबल मेम्ब्रेननी जेव्हा सेपरेट असतील त्यावेळेस ऑस्मोसिस येईल आणि जेव्हा ऑस्मोसिस येईल त्याच वेळेस त्याला अपोज करण्यासाठी एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट केलं जाईल. त्या प्रेशरला आपण म्हटलंय ऑस्मोटिक प्रेशर, जे या सॉल्व्हंट पार्टिकलला त्याच्या हायर प्रपोर्शन टू लोअर प्रपोर्शन येऊ देत नाहीये. दॅट्स इट. आय थिंक सगळ्यांना कळलं असेल ऑस्मोटिक प्रेशर काय. ऑस्मोटिक प्रेशर हा असं प्रेशर आहे जे ऑस्मोसिसला अपोज करत आहे. ओके, थँक्यू. एकदा ऑब्झर्व करा, अजून डिटेल्स बघूया. याचा अर्थ जेव्हा वॉटर मॉलिक्यूल हे कंटेनर मधून थिसल ट्यूब मध्ये सोल्युशन मध्ये जातील थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, तेव्हा ऑस्मोसिस होणार आहे. आणि जेव्हा वॉटर पार्टिकल आतमध्ये जात असतील त्यावेळेस हा जो लिक्विड कॉलम आहे, हा लिक्विड कॉलम त्या पार्टिकल वरती एक अपोजिंग प्रेशर टाकणार आहे आणि त्याला आपण म्हटलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर. सुरुवातीला जे वॉटर पार्टिकल आत जाणार आहेत ते त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला ओव्हरकम करून आत जाणार आहेत
आणि त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला ओव्हरकम करून गेल्यामुळे आतमध्ये लिक्विड कॉलमची हाईट वाढणार आहे. त्यामुळे इनिशियल लिक्विड कॉलमची हाईट आणि फायनल लिक्विड कॉलमची हाईट ही वेगळी असणार आहे. आणि जेव्हा लिक्विड राईज व्हायचं थांबेल त्यावेळेस मी सांगितलंय की त्यावेळेचं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते हे पार्टिकल आत जातानाचं जे प्रेशर आहे आणि त्यावेळेचं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे हे दोन प्रेशर आता इक्वल झालेले आहेत. आणि दोन प्रेशर इक्वल झाल्यामुळे आपण सांगतोय की वॉटर पार्टिकलची मुवमेंट आता थांबणार आहे. परत एकदा वाक्य नीट ऐका. वॉटर पार्टिकल आतमध्ये जाताना ते सुद्धा एक प्रेशर घेऊनच आत जाणार आहेत आणि त्यांनी आत येऊ नये म्हणून सोल्युशनचं लिक्विड कॉलम सुद्धा एक प्रेशर टाकतोय. ते प्रेशर आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर, जे ऑब्विसली असिस्टिंग आहे का अपोजिंग आहे? अपोजिंग आहे. ओके, पण ते जे अपोजिंग प्रेशर आहे ते सुरुवातीच्या काळात हे जे ड्रायव्हिंग प्रेशर आहे मी म्हणेल याला, की जे वॉटर पार्टिकल बाहेरून आत चालले त्यांनी टाकलेलं प्रेशरला मी ड्रायव्हिंग प्रेशर म्हणेन. ते ड्रायव्हिंग प्रेशर आणि अपोजिंग प्रेशर मध्ये ड्रायव्हिंग प्रेशर जास्त आहे आणि जास्त असल्यामुळे वॉटर पार्टिकल आत चाललेत आणि त्यामुळे लिक्विड राईज होत आहे. पण एका लेवलला असं झालंय की लिक्विड रायझिंग थांबलेलं आहे आणि त्या पॉइंटला मी सांगतोय की अपोजिंग आणि ड्रायव्हिंग दोन्ही प्रेशर किंवा फोर्स हे काय झाले? इक्वल झालेत. आणि जे अपोजिंग फोर्स आहे किंवा अपोजिंग प्रेशर आहे ज्याला आपण म्हटलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर, त्या अपोजिंग प्रेशरला हायड्रोस्टॅटिक प्रेशरला आपण काय म्हटलंय? ऑस्मोटिक प्रेशर. ओके, आज मला एवढंच सांगायचं आहे की ऑस्मोटिक प्रेशर हे लिक्विड कॉलम एक्झर्ट केलाय आणि ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते कसं जनरेट झालं ते आपण उद्या बघू. ओके, आज मला एवढंच सांगायचं आहे की एका लेवलला हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे आतमध्ये जे पार्टिकल येतात त्या पार्टिकलनी सुद्धा जे प्रेशर टाकलं त्याला एक नवीन नाव दिले ड्रायव्हिंग प्रेशर. ते ड्रायव्हिंग प्रेशर आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे दोन्ही प्रेशर सेम झालेत आणि ते सेम झाल्यामुळे लिक्विड पार्टिकलची मुवमेंट थांबलेली आहे. आणि ते जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, ज्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला लिक्विड पार्टिकलची मुवमेंट थांबली आहे म्हणजे ऑस्मोसिस थांबलंय, त्या प्रेशरला मी म्हणणार आहे ऑस्मोटिक प्रेशर. कारण ऑस्मोटिक प्रेशर इज द प्रेशर विच स्टॉप्स व्हॉट? ऑस्मोसिस. म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर अगोदर पण होतं त्याला मी ते अपोजिंगच होतं पण त्याला मी ऑस्मोटिक प्रेशर नाही म्हटलं. पण ज्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे ऑस्मोसिस थांबलंय, कधी थांबलंय? जेव्हा ड्रायव्हिंग प्रेशर आणि अपोजिंग प्रेशर म्हणजे ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर जेव्हा दोघं इक्वल झाले तेव्हा प्रोसेस थांबली, ऑस्मोसिस थांबलंय. त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला, त्या अपोजिंग प्रेशरला मी म्हटलं ऑस्मोटिक प्रेशर. ज्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला, ज्या अपोजिंग प्रेशरला ऑस्मोसिस कम्प्लिटली थांबले, रायझिंग लिक्विड थांबलाय, त्या प्रेशरला मी म्हणणार ऑस्मोटिक प्रेशर. ओके, थँक्यू. माझ्या मते ऑस्मोटिक प्रेशर अजून चांगलं कळलं असेल. उद्या परत एकदा आपण वेगळ्या, हे वारंवार ऐका अजून चांगल्या पद्धतीने आणि अजून वेगळ्या अँगल मध्ये. आज फक्त सगळं इंट्रोड्यूस केलं, उद्या सगळा जो मांडलेले पार्ट्स आहेत सगळे आपण एकत्र करून अजून एक चांगले एक्सप्लेनेशन नक्की ऐकूया. तत्पूर्वी काल मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉटर मध्ये जर का सॉल्ट टाकलं तर दोन प्रश्न आहेत. एक, वॉटर मध्ये सॉल्ट टाकलं तर काय होईल, आणि दुसरा एक प्रश्न होता की जर का मी आईसवर सॉल्ट टाकलं तर काय होईल. एक लक्षात घ्या, वॉटर मध्येच मी सॉल्ट टाकलं तर सगळ्यांना माहिती की फ्रीजिंग पॉइंट लोअर होणार आहे, हे कन्फर्म आहे, नो डाऊट इन इट. ओके, मी काय बोलतोय नीट आहे का? कारण आपण बघितलं ऑलरेडी काय की जर का सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट टाकलं तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी होतो, त्यामुळे देयर विल बी द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पण होणार आहे, ऍट द सेम टाइम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट पण होणार आहे. पण जर का मी आईसवर सॉल्ट टाकलं तर काय होईल, तर आईसवर सॉल्ट टाकल्यानंतर आईसचं कन्व्हर्जन हे वॉटर मध्ये व्हायला लागेल. नीट आहे का मी काय बोललो ते? आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये व्हायला लागेल. एक नोट पण काल मी नोट्स मध्ये लिहून दिली की सोल्यूट हा सॉलिड सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे सोल्यूट मीठ जाऊन काय बर्फात विरघळणार नाहीये. पण मीठ जर का मी पाण्यात टाकलं तर पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी होईल, ठीक आहे. पण मीठ जर का मी बर्फावर टाकलं, ओके, तर जास्त तर काय होईल, बर्फ वितळायला लागेल. ओके, का ते आपण उद्या बघूया. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. नोट्स लिहा.
आणि परत आजचा व्हिडिओ 2-3 वेळा ऐका, कारण फार वेगळं आहे. समजून सांगायला सुद्धा फार जे काय म्हणतात त्याला स्किल लागतंय, समजून घ्यायला सुद्धा स्किल लागणार आहे. त्यामुळे वारंवार ऐका. ओके, थँक्यू. उद्या भेटूया. धन्यवाद.